talkies. Easy talkies. Jai Jai Ram Krishna Hari, Jai Jai Ram Krishna Hari, Jai Jai Ram Krishna Hari, Jai Jai Ram Krishna Hari. तुझ्या कीर्तनात झालो आणि मानसात आलो. तुझ्या कीर्तनात झालो आणि मानसात आलो. हरी नामाचा गजर केला मला मी गावलो. हरी नामाचा गजर केला मला मी गावलो. जन्म झाला वारकरी पाठ समजली खरी. देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी. श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ. जपमाळ मन चिपळ्यानी टाळ. मेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा. गजर कीर्तनाचा, गजर कीर्तनाचा, गजर कीर्तनाचा, गजर कीर्तनाचा, गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. गणपती बाप्पा मोरया. जय जय रामकृष्ण हरी. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमात गणेशोत्सव पर्वात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक भक्तिपूर्वक स्वागत करते. जसं सुरुवातीला सांगितलं, जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचा अत्यंत लोकप्रिय अभंग ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. तुकोबांनी ओंकाराला तर कल्पांतीचे बीज असं देखील म्हटलेलं आहे. असं म्हणतात की या सृष्टीचा आदिकंद म्हणजे ओंकार आहे. ओंकार म्हणजे परमेश्वराचं पहिलं व्यक्त स्वरूप आहे. उपनिषदामध्ये म्हटल्याप्रमाणे ब्रह्मदेवाने सगळ्यात आधी आकाश निर्माण केलं. या आकाशाचं विशुद्ध स्वरूप ती तन्मात्रा म्हणजे शब्द आहे आणि हा शब्द ओंकार आहे. अथर्व शीर्षामध्ये म्हटल्याप्रमाणे गणपती ही देवता ओंकार स्वरूप आहे. म्हणजे बघा की आता आपण कुठलाही मंत्र घेऊया, या मंत्राच्या आधी जसा ओंकार महत्वाचा आहे, मग ओम पूर्णमिदम असेल, त्यानंतर ओम गणानां त्वां गणपतीम असेल, कुठलाही मंत्र ज्याच्या आधी ओंकार महत्वाचा आहे त्याप्रमाणे कुठल्याही कार्याच्या आरंभी गणपती बाप्पाचं स्तवन आणि पूजन तितकंच महत्वपूर्ण आहे. आपण देखील कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणपती बाप्पाचं पूजन केलेलं आहे. हा पवित्र असा गणेशोत्सवाचा पर्व काळ आहे आणि याच आनंदाला आणखी उभारी देण्यासाठी आपण कथा देखील तशाच पद्धतीने श्रवण करतो आहोत. श्री अष्टविनायक दर्शन कथेचा आजचा भाग आपण लगेचच यानंतर ऐकूया. कथाकार म्हणून आपल्या बरोबर आहेत हरिभक्ती परायण गजानन महाराज शास्त्री. गणपती बाप्पा मंगलामूर्ती. जोरदार टाळी वाजवा सर्वांनी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. करे
प्रणिपातकरा गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। सर्व विघ्नांचा नाश करणारा, सर्वांवर अपरंपार कृपा करणारा, सर्व चिंतांचा नाश करणारा, आज सकाळी सकाळी मोठ्या प्रसन्नमय भक्तिमय अंतःकरणानं आपण आपल्या घरामधल्या, आपल्या मंडपामधल्या, आपल्या चौकामधल्या गणरायाची जी महाआरती केली, प्रसाद घेतला मोदकांचा, प्रसाद घेतला नारळाचा, त्या गणराज गणपतीच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आज अष्टविनायकामध्ये असलेला दुसरा गणपती येऊरचा चिंतामणी भगवंत, जो सगळ्या चित्तवृत्तींना स्थिर करतो, जो सगळ्या चिंतांचा नाश करतो, असा तो चिंतामणी भगवान गणराज गणपती। त्याचं वर्णनच आहे, चिंतामणिश्चिंतितमेव दत्ते कल्पद्रुमकल्पितमेव सूते सकामधुकामितमेव दौघ्रे चिंतामणिश्चिंतितमेव दत्ते सतां तु संग सकलं प्रसृते। सर्व चिंतांचा नाश करणारा असा हा चिंतामणी भगवंत। बांधवांनो, घर कितीही मोठं प्रशस्त असेल, तुमचं कितीही जरी चांगलं चाललेलं असेल, असं वर्णन आहे, सुखस्यानंतरम दुःखम दुःखस्यानंतरम सुखम न नित्य लभते सुखम न नित्य लभते दुःखम। कधीतरी माणसाचं चित्त हे अस्थिर होतच। पॉश मोठमोठ्या बंगल्यांमध्ये माणसं आहेत, बडे मिजाशी तकिये बैठे, बड़े मिजासी कठड़े बैठे तकिया बिछाइत साजा, मार झपट कर जपले जावे जैसा कबूतर दूजा। मोठमोठ्या बंगल्यांमध्ये आहेत, ऐशो आरामामध्ये आहेत, म्हणजे माणसं सुखाच्या साधनामध्ये आहेत, पण समाधानी नाहीत। झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात राजा हो, तरी झोप येत नाही, गोळ्या खाऊनही झोप येत नाही, कारण माणसं अस्थिर आणि बेचैन आहे। सी टॉकीज माणूस बेचैन होतो, सगळ्या वाटा बंद होतात, काय करावं काही कळत नाही। अरे सामान्य माणसाची गोष्ट तर सोडाच माय बापा हो, प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचं सुद्धा चित्त अस्थिर झालं। ब्रह्मा जी क्या है, जगातला सगळा भ्रम दूर करण्याची शक्ती ज्यांच्यामध्ये, ते ब्रह्म सगळीकडे आहे। एकचिते ब्रह्म सर्वत्र नटले, मायेने भासले विपरीत। जरा चिंतन काळजीपूर्वक ऐका बरं। अगर आपने चिंतन किया ना, चिंता चली जाएगी। वाह, चिंतन जर केलं, चिंता जाणार। एकाच टिंबाचा फरक आहे बरं। चिंता या एका शब्दावर असलेलं टिंब, हे जर का आपलं प्रतिबिंब झालं, ते टिंब झालं आपलं प्रतिबिंब, तो
तो ओ टिंब चला जाता है और चिंता की जगह चिंतेच्या जाग्यावर चिता राहते, चिता. म्हणून चिंता माणसाला जिवंतपणे जाळते आणि चिता मेल्यानंतर जळते. आज माणसं बेचैन आहेत, अस्थिर आहेत. एसीच्या हवेमध्ये आहेत, थंडगार हवेमध्ये, पॉश मोठमोठ्या बंगल्यांमध्ये माणसं आहेत. बडे मिजाशी तकिये बैठे, बड़े मिजासी कठड़े बैठे, तकिया बिछाईत साजा, मार झपट कर जपले जावे, जैसा कबूतर दूजा. मोठमोठ्या बंगल्यांमध्ये आहेत, ऐशो आरामामध्ये आहेत. म्हणजे माणसं सुखाच्या साधनामध्ये आहेत, पण समाधानी नाहीत. झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात राजा हो, तरी झोप येत नाही. गोळ्या खाऊनही झोप येत नाही, कारण माणसं अस्थिर आणि बेचैन आहेत. खेड्यापाड्यामध्ये असलेली ही आमची जी सामान्य माणसं आहेत, गरीब माणसं आहेत, हे दिवसभर राबतात, कष्ट करतात. आमची माय कापूस वेचायला जाते, सोयाबीन खुरपायला जाते. वैदर्भीय भाषेमध्ये जर बोलायचं असेल तर गवत निंदायला जाते. रात्रंदिवस कष्ट करतात आमचे मायबाप. शेतकरी कष्ट करतो, त्याची सुद्धा चिंता संपत नाही मायबापा. प्रचंड अस्थिर लोक आहेत. पण एक आहे, जे अति पैशावाले, स्वतःला गडगंज श्रीमंत म्हणून येणारी जी माणसं आहेत, या माणसाचं आरोग्य बिघडलेलं आहे. शारीरिक आरोग्य सुद्धा बिघडलं आणि मानसिक आरोग्य सुद्धा बिघडलेलं आहे. म्हणून आज माणसं बेचैन आहेत, नुसते पळायला लागलेत. नुसते तुम्ही रोडवर नुसतं जाऊन थोडस बघा, एखाद्या सिग्नलवर नुसता हॉर्नचा आवाज आहे आणि माणसं नुसते पळतात. कुठं जातात काही मेळ नाही. तुम्ही पहा ना, कोणी सायकलवर, कोणी कार मध्ये, तरी बेचैनच. पण माझ्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये, कष्ट करणाऱ्यांच्या जीवनामध्ये, दिवसभर कष्ट केल्यानंतर धरणीला अंग टाकल्याबरोबर झोप लागते. ती झोप दुसऱ्याचं आपापाचं गपगपा जेव्हा येतं ना, ती झोप येत नाही. बरं, चिंता बहुत खतरनाक. अहो काही लोक तो एवढा पैसा आहे, हा पैसा जिरवायचा कुठं याची चिंता आहे, टेन्शन त्याच आहे. म्हणून मी सांगतो कि टेंशन लेने का नहीं, टेंशन देने का, पण हमको नहीं देने का बाबा. नहीं आम्हाला द्याल टेन्शन. नाही 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 नाही, टेंशन में मत रहो, अटेंशन में रहो. क्या बात. म्हणून सिद्ध राहा आणि चित्त स्थिर ठेवा. त्याचं नाव थेऊर आहे. ब्रह्मदेवाचं चित्त स्थिर झालं, स्थिर झालं माझ्या गणरायाच्या चिंतनानं, म्हणून त्या भूमीचं नाव थेऊर पडले. चिंता खतरनाक चिंता आहे, लक्षात ठेवा. म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. नाही नाही नाही, अजिबात नाही. हो, नाही तर एका गावामध्ये नवीनच एक शाळेवर शिकवण्याकरता गुरुजी आले. आम्ही सुद्धा काही काळ गुरुजी होतो, अध्यापनाचं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला अनुभव आहे या गोष्टीचा. गुरुजी आल्यानंतर मी टेन्शन लेणे का नाही सांगतो बरं का, त्याला ध्यानात ठेवा. काळजी बरोबर आहे का माय मावल्यावर बांधवांनो. माझ्या गणरायाकडे एकदा भरल्या नजरेनं बघा, आपल्या घरातल्या मंडपातल्या जरा बघा. नवीनच आले, अशी चौकामध्ये रूम केली.
आणि खेड्यापाड्यामध्ये मस्त सकाळी नेहऱ्या विहिऱ्या झाले की लोक चौकामध्ये थांबतात जरा 10-12 लोक दात कोरत तसे 7-8-10 जण थांबलेले होते. नवीनच गावात गुरुजी आले. सकाळी 9 वाजता बरोबर हे इकडं चौकात लोक उभे आणि त्या गुरुजीच्या घरातून दरवाजा उघडाच होता. कुकर बाहेर आला रस्त्यावर. कुकर ठणठण पडला. बरं नुसता कुकर आला असं नाही, त्या कुकर बरोबर एक आवाज बी आला. अरे बापरे. त्या 7-8-10 लोकांना बाहेरच्यानं अंदाज दात कोरत लावला. कुकर बाहेर आला म्हणजे फेकून मारला. आणि अरे बापरे असा माणसाचा आवाज आला म्हणजे नवऱ्याला बायकोनं कुकर फेकून हाणला. बरं नुसता कुकर नाही आला मावशी, भगवून आलं, चमचे आले, कोळपाड आलं, लाटणं आलं, त्याला पेलणं म्हणतो आपण, ते आलं. आख्या घरातला अर्धा पसारा रस्त्यावर आला आणि प्रत्येक वेळेला अरे बापरे असा आवाज. बरं लोकांना बरोबर अंदाज लावला. बाईनं या माणसाला भांडे फेकून हाणले. थोड्या वेळानं माणूस बी आला, म्हणजे तो आला बरं का, फेकला नाही, आला तो. तर त्याच्या तोंडाकडे लोकांना पाहिलं एकदम फ्रेश. अहो टेन्शनच नाही त्याला. त्यानं आपला कुकर उचलला, पोळपाट उचलला, बेलणं उचललं, वाट्या उचलला, चालला आत घेऊन. अहो लोकांना टेन्शन आलं ना. लोक म्हटले अहो याला जर अर्धे भांडे घरातले फेकून मारले म्हणा, अहो याच्या चेहऱ्यावरचे तर हावभाव बदलायला पाहिजे, याचे 7तून 5 जायला पाहिजे निघून. लोकांनाच मरणाचं टेन्शन आलं. 4-5 जण गेले त्याच्याजवळ. दोन्ही हात जोडले, म्हणले साहेब तुम्ही काल आले आमच्याकडे बा गुरुजी. अहो आम्ही मगापासून पाहतो तुमच्या घरातून अर्धा पसारा बाहेर आला. अरे बापरे असा आवाज बी आला. तुम्हाला फेकून मारले भांडे हे मात्र कन्फर्म आहे. पण एक आमचा प्रश्न असा आहे, काही जणांना आत डोकावून पाहिलं तर बाई दिसली मॅडम. तिच्या तोंडाकडे पाहिलं ती एकदम फ्रेश, याच्याकडे पाहिलं हे एकदम फ्रेश. यायला लय टेन्शन आलं. ते म्हणले मग आमची एक विनंती आहे तुम्हाला एवढं हल्ले अर्धा घंट्यापासून भांडे फेकून मारणं सुरू आहे. तुम्ही टेन्शन मध्ये नाही, बाई टेन्शन मध्ये नाही. कारण काय? त्याने एकच वाक्य वापरलं, हम टेन्शन लेते नाही देते है. अरे बापरे. ते म्हणले नाही आम्हाला काही पटलं नाही होय. नाही तुम्ही एवढे फ्रेश कसं काय? त्याचं कारण दोघंही फ्रेश आहेत. त्या माणसानं इतकं गोड उत्तर दिलं. त्यानं सांगितलं तुम्ही बोलता ते खरंय. मही बाई मला दररोज अर्धा घंटा आख्या घरातले भांडे फेकून आणते. हे खरं आमचं रोजच आहे म्हणे. भांडे चमटलेत म्हणे. कुकर सुद्धा पहा म्हणे चमटलाय. आपण तुम्ही दोघंही फ्रेश कसं काय? ते म्हणे त्याचं एक कारण आहे. तिनं फेकून मारलेलं भांड जर का मला लागलं तर ती खुश, हुकलं तर मी खुश, दोघंही खुश. इसलिए टेन्शन लेने का नाही. कारण हे संसाराचं जे झाड आहे ना हे उलट आहे. बदामाचा वरचा फेकायचा आणि आतला खायचा. खारकीच्या वरचा खायचा, आतला फेकायचा. बदामाच्या वरचा फेकायचा, आतला खायचा. पण या दोघांच्या विरोधात तिसरा आहे आंबा. याच्या वरचा फेकायचा, आतलाही फेकायचा आणि मधला चोखायचा. मधला सार आहे. आणि या तिघांच्या विरोधात चौथा आहे पेढा. याचा वरचा नाही फेकायचा, आतला नाही फेकायचा, मधला नाही फेकायचा, आखाच्या आखात तोंडात टाकायचा. कारण तो सार हे ओ मेरे गणपती बाप्पा आहे. सी टॉकीज. भगवत गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये गंभीर बाबा वर्णन आहे. वाघबाबा वारकरी महामंडळावाले आमचे माऊली. बरं ताई एक वाक्य आहे. शाखम अश्वत्थम प्राभरभ्यम छन्नांसी यस्य पर्णानि यस्तम वेद सवेदवेत्. हा उलटा वृक्ष आहे. संसार सगळा उलट जेव्हा काय. आता तुम्ही आता झालेत म्हणून ठेवायचे ना आपले म्हणून सांभाळायचे असा खेळ चालू आहे सध्या. आता चाललंय म्हणून चाललंय. लय अवघड खेळ.
तुम्ही म्हणाल कसा काय? अहो तुम्हाला अनुभव आहे, पेपर तपासा तुम्ही तुमचे. प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याला 3 वाक्य वापरतेच. पहिलं वाक्य तपासा बरं का पेपर. पहिलं वाक्य, तुम्हाला काहीच कळत नाही. तेरे गुण खूप समजणार नाही. तुम्हाला काहीच कळत नाही. खरंच आहे, याला काहीच कळत नाही. लहान होता तेव्हा माय बाप म्हणत आमच्या पोराला काही कळत नाही. लग्न झालं बायको म्हणते आमच्या यांना अहो काहीच कळत नाही. आणि म्हातारा झाल्यावर पोरं म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला काहीच कळत नाही. काहीच कळत नाही. उलटा खेळ आहे संसाराचं. पहिलं वाक्य तुम्हाला काहीच कळत नाही. 3 वाक्य आहेत ते. काही मुटके हलवायला लागलेत पहा ना. तुम्हाला काहीच कळत नाही. दुसरं वाक्य मी आहे म्हणून बरं आहे. आणि तिसरं वाक्य दुसरी असती तर काय केलं असतं. हे 3 वाक्य परमन हा उलटा आहे हो. संसाराचा हा वृक्षच उलटा आहे. तुम्हाला सांगावं काय, संतांनी वर्णन केलंय बाबा. संसार दुःख मूळ सहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळ. अरे बाबा कबनामी शरण जाओ, दृष्टी देईल निर्मळ. धर्म जागो सदैवाचा तो हा परोपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याची नाव मी उच्चारी. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आंधळे पांगळे तुम्ही त्यात ऐकता ना, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा. हा त्या मोबाईल मध्ये ते आमच्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे बाबा. ती जगाच्या इतिहासामध्ये सर्वांना घेऊन चालणारा आणि सगळी चिंता दूर करणारा संप्रदाय जर कोणता असेल तर तो माझ्या ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथ बाबांचा वारकरी संप्रदाय आहे. जगातला सर्वश्रेष्ठ संप्रदाय. क्या बात. कारण ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथ बाबा नामदेवराय यांच्यासारखे संत नाहीत. ज्ञानेश्वरी भगवद्गीता अमृतानुभव भागवत रामायणासारखे ग्रंथ नाहीत आणि माझ्या वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. आमच्या जीवनाची गुरु किल्ली आहे माय बाबा. म्हणून लक्षात ठेवा, संसार हा उलटा आहे आणि चिंतेचा डोंगर आहे. संसारामध्ये तुम्हाला जर चिंतामणी हवा असेल, तुम्हाला जर तुमचं चित्त स्थिर करायचं असेल तर तुम्हाला, तुम्ही ज्याला हा सोन्याचा पिंजरा समजता ना, ये सोने का पिंजरा नाहीये बाबा. नाही नाही नाही. बालस्तावत क्रीडासक्त आद्य शंकराचार्य वर्णन करतात. बालस्तावत क्रीडासक्त, लहानपणी खेळायच्या नादी लागला. तरुणस्तावस तरुणी रक्त, लग्न झालं बायका पोरामध्ये गुंतला, काहीच झालं नाही. परिणाम म्हातारपण आलं. वृद्धस्तावत चिंता मग्न. म्हणून तुम्ही म्हाताऱ्या लोकांच्या गप्पा आहे का? म्हाताऱ्याच्या लय मजा. ते असे चौकात बसतात, काही काम धंदे नाही, चौकात बसतात आणि माग त्याने जे काही पराक्रम केले भूतकाळात ते सगळीच बसतात. आता तुम्हाला काय सांगावं, बापरे महत काय ताल होता. अरे बाबा तू तालावरच नव्हता ना जिंदगी भर राजा. अशा गप्पा असतात ना म्हाताऱ्या लोकांच्या. अहो ते काय हरिपाठ म्हणतात, ते काय भगवद्गीतेचे अध्याय म्हणतात. नुसत्या भांड्या पंचे हरिपाठ म्हणतात. जे सत्संग करतात, जे एखाद्या मंदिरामध्ये जमतात, जे एखाद्या बगीच्यामध्ये बसून माझ्या ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथ बाबा नामदेवराय माझ्या अष्टविनायकांच्या कथाचा आनंद घेतात. माझ्या अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ भगवंताची गाथा ऐकतात. माझ्या संतांचं महापुरुषांचं चिंतन ऐकतात. माय बापा हो, त्यांच्यासारखे म्हातारे जगात धन्य आहेत. त्यांना कधी चिंता करायची गरज नाही.
म्हणून लक्षात घ्या, म्हणून मी मुद्दाम तुम्ही लक्षात घ्या, लहान मूल आणि म्हातारं माणूस सारखंच आहे. लहान मूल आणि म्हातारं माणूस, लहान मुलाच्या तोंडात दात नाहीत, म्हाताऱ्याच्या तोंडात दात नाहीत, सारखंच. लहान लेकराला आबर बिबर घाललेलं पचत नाही, म्हाताऱ्याला पचत नाही, सारखंच. लहान लेकराला लहान लहान रबराच्या भावल्या आवडतात, त्या म्हाताऱ्याला जिवंत भावल्या आवडतात, नाथरुंड पथरुंड, सारखंच. पण लहान लेकरामध्ये म्हाताऱ्या माणसामध्ये जमीन आसमानचा एक फरक मात्र आहे. माय बहिणी हो, लेकरू कोणाचं असू द्या, त्याला जर सुंदर गन पावडर केलं, छोटासा गंध लावला, ते जे असं असं वर केसाचं बांधतात, ते रबर लावून त्याला काय म्हणतात, तिकडे काही भागात त्याला झिट्टू म्हणतात, झिट्टू. काही भागात कोंबडा म्हणतात, काही भागात बो म्हणतात, बो. असं जर का छोटस लहान बाळ असं जर सजवलं आणि त्याच्या आईनं जर का कडेवर घेतलं, तर समोर कुठलाही माणूस असू द्या किंवा बाई असू द्या, ती मोठ्या प्रेमानं जवळ येते, त्याचे छोटे छोटे गाल पकडते आणि काय म्हणते, ओली 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 ओली, वा 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 वा, किती गोल आहे पिल्लू, चला 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 चला. त्याची एक पप्पी घेते आणि कडेवर घेऊन निघून जाते. हे लहान लेकराच्याच बाबतीत घडतं. म्हाताऱ्या माणसाच्या बाबतीत ना इजरी सारखे असते. मी म्हटलं फरक आहे, नाही तर एखादं म्हातारं बसले मारुतीच्या पारावर, तोंडात दात नाहीत, काय नाही, तर आलं एकदम, अरे अरे बाबा बसले बसले बसले, चला चला चला, उचललं, घेतली पप्पी, गेलं घेऊन त्याला. असं झालं का कधी? हो नाही. नाही, याच कारण आहे, लहान मूल का आवडतं कोणाचंही असो, त्या मल्याळम भाषेत वर्णन आहे हो. अरे बापरे, चिन्ह चिन्ह पदमेकम बल्लाडी बाळा, चिन्ह चिन्ह म्हणजे छोटे छोटे. हे भगवान बाल गणेशाचं वर्णन आहे, गणपती बाप्पाचं. तो गणपती बाप्पा असा चालतोय ना, ते तुंदील तुंदील तनू, ते पोट जे आहे ना गणपती बाप्पाचं, मोठं पोट आहे. आणि तुम्हाला कथा सांगणारही गजानन आहे, तोही मोठ्याच पोटाचा आहे. हा, मोठं पोट का? त्या पोटामध्ये सगळं सामावलं जातंय. मोठमोठे हत्तीसारखे सुपासारखे कान, गणपती बाप्पाचे एवढे मोठे कान का? काय घ्यावं आणि काय घेऊ नये. सुपाचा स्वभाव आहे फलकट फलकट फेकून देणे आणि सार सार ठेवणे. तुकोबारायांनी शब्द वापरलाय, निवडिले सार असार ते. म्हणून चार गोष्टी ध्यानात ठेवा, खारीक, बदाम, आंबा आणि पेढा. सार आणि आसार. सार म्हणजे घेण्याचं आणि आसार म्हणजे फेकून देण्याचं. चार गोष्टी, खारीक, बदाम, आंबा, पेढा. खारकीच्या वरचा भाग खायचा, आतला फेकायचा. वरचा सार, आतला आसार. ह्याच्या उलट बदाम आहे, नाही तर खारकी सारखेच करसान दात पाडून घ्यायचा. ज्याच्या कवळ्या आहेत त्या कटाकट मोडतील. बदामाचा वरचा फेकायचा आणि आतला खायचा. खारकीच्या वरचा खायचा, आतला फेकायचा. बदामाच्या वरचा फेकायचा, आतला खायचा. पण या दोघांच्या विरोधात तिसरा आहे आंबा. याच्या वरचा फेकायचा, आतलाही फेकायचा आणि मधला चोखायचा. मधला सार आहे. आणि या तिघांच्या विरोधात चौथा आहे पेढा. याचा वरचा नाही फेकायचा, आतला नाही फेकायचा, मधला नाही फेकायचा, आखाच्या आखात तोंडात टाकायचा, कारण तो सार हे ओ मेरे गणपती बाप्पा आहे. अहो, एका साहेबानं तर आपल्या पीएला सांगितलं, पुढच्या गावात मी भाषण करणार आहे, मला अर्ध्या घंट्याचं भाषण लिहून दे, लिहून दे. आणि जे भाषण सुरू झालं त्या साहेबाचं 1.5 घंटा. अहो, लय धावलं पीएवर ते म्हणे, मी तुला सांगितलं होतं की अर्ध्याच घंट्याचं भाषण लिहून दे, 1.5 घंट्याचं झालं कसं काय? तो पीए म्हणला, साहेब ते अर्ध्याच घंट्याचं होतं, पण त्याच्या 3 झेरॉक्स होत्या, तुम्ही 3ही वाचल्या, त्याला मी काय. म्हणून हा संसार, म्हणून ते कान जे आहेत ना, कान पलकट कान माझ्या गणरायाचे सुपासारखे, यासाठी की चांगलंच घेणार, वाईट फेकून देणार. सोंड आहे लांब, कशासाठी सोंड? म्हणून म्हणतात ना, बाई लांब नाकाची बाई आहे बरं आमची. लांब नाकाची म्हणजे तिला कळतं
म्हणजे तिला वास येतो, चांगलं काय ना वाईट काय. लांब नाक सोंड जी आहे ना, म्हणजे आपल्याला कुठे वास करावा आणि कुठे करू नये याची जाणीव गणपतीमध्ये आहे. खांबासारखे पाय, 4 पाय, 4 खांब जे आहेत, म्हणजे 4 पाय गणपती त्या गजराजाचे, 4 पाय हत्तीचे. कारण मस्तक जे आहे ते गजासुराचं आहे आणि त्यानं सांगितलं माझं मस्तक तुम्हाला यासाठी लावायचंय की गणराज गणपती बाप्पा माझं मस्तक लावल्यानंतर ते कायम स्वरूपी ध्यानात राहावं. त्या हत्तीचे 4, गणरायाला 2च पाय. 4 पाय हे 4 पुरुषार्थाचं प्रतीक आहे. धर्म अर्थ काम मोक्ष. गणपतीचे डोळे बारीक आहेत. बारीक डोळे ज्याचे असतात ना ते बारीक पाहत, शुभ पाहत. त्याला शुभ दिसावं, अशुभ दिसू नये. हे जे काही अनाचार आहे जिकडं तिकडं या छोट्या छोट्या मुलींवर जे अत्याचार करतात ना नराधम, यांना जे आहे ना, यांना हे महापातकाचे धनी आहेत, लक्षात ठेवा. समोर दिसलेली आमची माय बहीण स्वतःची पत्नी जर जोडली तर मातृवत फलदारेषु परद्रव्येषु लोष्ठवत आत्मवत सर्वभूतेषु यपस्तीश पंडित. त्यालाच माझ्या गणपती बाप्पाची कृपा आहे, ज्याला दुसऱ्याच्या माय बहिणी स्वतःच्या माय बहिणीप्रमाणे वाटतात. आणि इथे मला प्रकर्षानं 2 महापुरुष आठवतात. एक प्रौढ प्रताप पुरंदर राजाधिराज सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे 11 सप्टेंबर 1893 ला शिकागोच्या सर्वधर्म परिषदेमध्ये अंगावर भगवी कपडी धारण करून डोक्यावर भगवा फेटा धारण करून आपल्या देशामधून गेलेले महान यती सम्राट विश्ववरेण्य श्रीमंत स्वामी विवेकानंद भगवान, ज्यांनी माया बहिणीला स्वतःच्या माय बहिणीप्रमाणे त्या विवेकानंदांना आमचे सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली यांनी खेड्यापाड्यांमध्ये पोहोचवलं. वर्णन आहे, या माय मावल्या माझ्या माय बहिणी आहेत म्हणून वर्णन आहे. अरे कल्याणी खजिन्यासह लुटली सुभेदाराची सुन, नजराना समजून आणली आपला भाजीनं. अरे वार्ता कळता संतापाने लाल झाले राजन, परणारी तर माते समान धर्माची शिकवण. चारित्र्याचा महामेरू हा पटतय का मंडळी, आम्ही शोभाच गोंधळी. कल्याणच्या सुभेदाराची सून माझ्या राजाच्या समोर तरणी बांड 25 वर्षाची पोरगी उभी केली असताना तिनं बुरख्यानं तोंड बांधलेलं आहे. लट 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 कापू लागली. तिला वाटलं हा राजा हैवान आहे, आपली इज्जत लुटल्याशिवाय राहणार नाही. पण माझ्या राजानं ज्या वेळेला त्या मुलीकडे पाहिलं आणि आपल्याच सैनिकाला, महाराज म्हणाले आबाजी तुम्ही भयान मोठे म्हणून तुमचा मला हे जा, हे शिवराज्य आहे, धर्मराज्य आहे, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. कारण या ठिकाणी आम्ही दुसऱ्याच्या माय बहिणीला स्वतःच्या माय बहिणीप्रमाणे मानतो. विसरलात काय, विसरलात काय, विसरलात काय राजा. वा वा, याला म्हणायचं धर्म. बाईच्या अंगावर काटा उभा राहिला, बुरखा सोडला, लट 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 कापत महाराजांच्या जवळ आली, पायाला स्पर्श केला. डोळ्यातून घडा घडा अश्रूच्या धारा आल्या आणि तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. भगवान भोलेनाथ शिवशंकर का नाम धारण करने वाले शिवाजी राजा, मैंने तो तुझे हैवान समझा था, लेकिन तूने मुझे बहन कहा. अरे ये तुम्हारी बात सुन के मुझे ऐसा लगता है यार, तू हैवान की तो बात छोड़ दी, तो इंसान नहीं, तू तो भगवान का भगवान है, भगवान का भगवान है. शिवाजी राजा, जब तक सूरज चांद रहेगा, आए शिवाजी राजा, बस तुम्हारा ही नाम रहेगा, तुम्हारा ही नाम रहेगा, तुम्हारा ही नाम. लहानपणी गणरायाची केलेली प्रार्थना, पूजा, स्तुती
आणि जगज्जननी राजमाता जिजाऊ सरकारांनी केलेले संस्कार याचं फळ. पालखीमध्ये बसवलं पोरीला, खणानारानं ओटी भरली आणि एक भाऊ जसा बंदोबस्तात नवऱ्याकडे पाठवतो ना, तसं तिला नवऱ्याकडे पाठवलं. ती नवऱ्याच्या पुढे गेली, असे हात केले आणि तिनं सांगितलं, आज मैंने सचमुच खुदा को देखा है. तो म्हणाला, कोण खुदा? ती म्हणाली, तुझ्या पत्नीला स्वतःची बहीण मानून सही सलामत तुझ्याकडे पाठवणारा खरा गणरायाचा भक्त शिवाजी राजा, यही खुदा है, दूसरा नहीं हो सकता, दूसरा नहीं हो सकता. अंगावर काटा येतोय सांगतात ना, घामाच्या धारा निघतात, अंग रोमांचित होतं. मायबापा हो, काय सांगतात. एक महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, मातृवत परदारेश. आणि दुसरे आहेत विश्ववरेण्य श्रीमंत स्वामी विवेकानंद. क्या बात है. स्वामी विवेकानंद अमेरिकेत पहिल्यांदा गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळेजण भाषण करताना एक शब्द वापरायचे, एकच शब्द, लेडीज अँड जेंटलमॅन. भाषणाच्या स्टाईल बिल आजकाल तर लय स्टाईल आहेत भाषणाची. अरे बापू, माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, लोक म्हणतात तरी भाषण सुरूच. अहो, काही काही लोकांची भाषण तर असे, तुम्हाला काय सांगावं. त्याचं भाषण सुरू झाल्यावर लोक बाजार करून येतात तरी भाषण सुरूच. काही लोक नाश्ते करून झोपा काढून येतात तरी भाषण सुरूच. एका पट्ट्याच्या भाषणात आखे उठून गेले, एकच होता, एकच होता. तो सतरंजीवाला नाही बरं का, नाही 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 नाही, एकच होता. त्यानं कौतुक केलं, हा हा हा, क्या बात आहे. अरे सगळे लोक उठून गेले, माझ्या भाषणात तुम्ही एकटे थांबले. तो म्हणला, साहेब मी साऊंड सिस्टीम वाला आहे, माईक द्या, मी बी जातो. मग माईक गुतलाय म्हणून मला थांबावं लागलं. अहो काय भाषण करू, काय वेळ आहे का. अहो एका साहेबानं तर आपल्या पीएला सांगितलं, पुढच्या गावात मी भाषण करणार आहे, मला अर्ध्या घंट्याचं भाषण लिहून दे, लिहून दे. आणि जे भाषण सुरू झालं त्या साहेबाचं 1.5 घंटा. अहो लय धावलं पीएवर ते म्हणे, मी तुला सांगितलं होतं की अर्ध्याच घंट्याचं भाषण लिहून दे, 1.5 घंट्याचं झालं कसं काय. तो पीए म्हणला, साहेब ते अर्ध्याच घंट्याचं होतं, पण त्याच्या 3 झेरॉक्स होत्या, तुम्ही 3 वाचले, त्याला मी काय. बोलिये गणराज गणपती भगवान. आहे का काही मेळ. स्वामी विवेकानंदांचं भाषण, तिथं होतं लेडीज अँड जेंटलमॅन. पण या आपल्या देशाच्या तेजपुंज संन्याशानं, हिंदू संन्याशानं भाषणाकरता उभं राहिल्यानंतर पहिल्यांदा गणराज गणपतीचं वर्णन मनातल्या मनात, आणि नंतर भगवती जगदंबा, शुभ्रासन ग्राहिणी, वीणा पुस्तक धारिणी, नवरसांची मंदाकिनी भगवती जगदंबा माता सरस्वती वर्णन. आणि मग नजरेसमोर डोळे झाकून तो दक्षिणेश्वरचा फकीर भगवान श्री रामकृष्ण परमहंस, त्यांचं चिंतन केलं. आणि गणराज गणपतीचं चिंतन करत करत स्वामीजींच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. तिथं म्हटलं जात होतं, लेडीज अँड जेंटलमॅन. पण धीर गंभीर रणगंभीर आवाज घुमला, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. अमेरिकेतल्या माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, 7,000 लोक उठून उभे राहिले आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला होता 125 वर्षापूर्वी. ही आपली संस्कृती आहे बाबा, संस्कृती आहे. आणि काय भाषण गाजले स्वामीजींची. पण एक भाषण संपल्यानंतर तिकडची एक बाई, गोरी गोरी पान फुलासारखी छान अशी बाई आली, स्वामीजीच्या पुढे हात जोडून म्हणाली, स्वामीजी. इंग्लिश बाई होती ती. स्वामीजी म्हणाले, काय. ती म्हणाली, माझी एक इच्छा आहे. स्वामीजी म्हणाले, काय. ती इंग्लिश मध्ये म्हणाली, आय वॉन्ट टू मॅरी यू. म्हणजे मला तुमच्याशी लग्न करायचे, लग्न. स्वामीजी म्हणाले, बाई माझ्या जीवनात बाई आहे, पण आई म्हणून, बहीण म्हणून, मुलगी म्हणून मी
कुठल्या बाईकडे पाहत नाही, कारण मी संन्याशी आहे, भगवान रामकृष्ण देवांचा शिष्य आहे. बाई लय हुशार होती. ती म्हणली, स्वामीजी मनात काही गैरसमज आणू नका, मला तुमच्याशी कुठल्या वाईट भावनेनं लग्नच करायचं नाही. तुमच्याशी मला यासाठी लग्न करायचंय की तुमच्याशी लग्न करून तुमच्यासारखा तेजस्वी मुलगा मला व्हावा, त्यानं तुमच्यासारखं ओजस्वी भाषण द्यावं आणि त्याची आई म्हणून त्याच्या पुढे बसून मी ऐकावं, एवढी माझी पवित्र इच्छा आहे. पुरी कराल? स्वामी पटकन म्हणाले, स्वामी विवेकानंद भगवान, बाई तुझी जर एवढी पवित्र इच्छा असेल तर कधी लग्न व्हावं, कधी मुलगा व्हावा, कधी मोठा व्हावा, कधी भाषण द्यावं, त्यापेक्षा मला स्वतःचा मुलगा मान आणि माझी आई म्हणून माझ्या पुढे बसून माझं भाषण आहे. जसे विवेकानंद कहते, मातृवत्तरदारेषु. म्हणून सद्गुरुनाथ वर्णन करतात आमचे स्वामी शुकदास माऊली, सर्व नारी मज आईच्या समान, सर्व नारी मज आईच्या समान. ऐका बरं, नम्र होते मन पायापाशी, अरे लेकरू माने ना आईचा विटाळ, जी करी सांभाळ अंतर्बाह्य. वा वा. मातृभाव आणि मातृप्रेमामुळे वाटते मोकळे निर्विकार. अहो शुद्ध भावाना तुम्हाला जर कुठली माय माऊली भेटली, ताई अगं तू माझी बहीण आहेस, म्हातारी बाई भेटली, माय तू माझी आई आहेस, ए माय काय गोडवाय हा, ए माय, माय तुझा हात परीस माझा लोखंडी गजुला. ऐका बरं, हात परीस लागता झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला. माय म्हणून बघा, एखाद्या म्हाताऱ्या बाईला माय म्हणून बघा, ए माय. खिशातले 10 रुपये काढा आणि तिच्या हातात ठेवा, तिच्या डोळ्यामध्ये जी चमक येईल ना तुमच्याकडे बघून, तुम्ही जेव्हा पाठमोरे होसाल ना माय बापा हो, असा थरथर 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 करत तिचा हात वर जाईल, तुमचे 10 रुपये ती अशी थरथर त्या हाताने धरल, खाचणं पडलेल्या डोळ्यामधून तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही रे माय बापा हो. या देशामध्ये वृद्धाश्रमाची संख्या संपल्याशिवाय राहणार नाही. जो आपल्या माईची, आपल्या वडिलांची काळजी घेतो, त्याच्यासारखा धन्य जगात कोणी नाही. तो मधाळ मधाची गोडी, तो मायेची दिवाळी, चूल पेटली पेटली तुझ्या नशिबी सदाची होळी.